स्वतःच्या बाळाच्या निरागस हसण्यामध्ये अशी काही जादू वाटते की ती आपण शब्दात मांडू शकत नाही. एकेकाळी जयेश आणि हर्षदाला वाटायचं की आयुष्य अपूर्ण आहे, पण आता ते हसून सगळं काही सगळ्या वेदना एका क्षणात विरून टाकतात. वंध्यत्वाची समस्या घेऊन आलेल्या अशा कितीतरी जोडप्यांच्या आयुष्यामध्ये आनंदाचे क्षण मिळवण्याचे भाग्य आम्हाला आयुर्वेदाने मिळवून दिले. त्यातलेच एक नवे कोरे आई बाबा आपल्या इटुकल्या पिटुकल्या सोबत आपल्याला भेटायला आलेले आहेत. नमस्कार, मी डॉक्टर स्नेहल. आज आपल्याकडे आपली लाडकी पेशंट हर्षदा तिचा यशोदा फर्टिलिटी अँड वेलनेस सेंटर सोबतचा एक्सपिरियन्स शेअर करण्यासाठी आपल्या सोबत आलेली आहे. सो नमस्कार हर्षदा अँड जयेश. हाय, मी हर्षदा जयेश पवार. मी राहणार क्षेत्रमोडी सातारा येथून आली आहे. हर्षदा, तुला इथला रेफरन्स कुठून मिळाला? मला माझ्या सिस्टर इन लॉ प्रियांका धनावडे त्यांनी मला इथे येण्यासाठी सजेशन दिलं. त्यांनी तुमच्याकडे खूप छान असा त्यांना अनुभव आला होता. त्या मला असं एक दिवशी बोलले की तू यशोदा फर्टिलिटी अँड वेलनेस सेंटरला जाऊन तू व्हिजिट कर. मी नॅचरलीच ट्राय करत होते ॲक्च्युली, पण काही कारणास्तव ते मला कन्सीव्ह होत नव्हतं, म्हणून मग मी डॉक्टरांकडे येण्याचा निर्णय घेतला. जेव्हा एखादा कपल आपल्याकडे इनफर्टिलिटीचा प्रॉब्लेम घेऊन येतो तेव्हा हा प्रॉब्लेम रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमशी रिलेटेड आहे. त्यामुळे आपण फक्त तेवढ्यावरच फोकस करून चालत नाही. दोष धातू मला मूलम ही शरीर, त्यामुळं पेशंटची प्रॉपर हिस्ट्री घ्यावी लागते. आणि हर्षदाची हिस्ट्री घेतल्यानंतर तिच्यामध्ये पित्ताधिक्याची लक्षणं दिसल्यानंतर आम्ही फर्स्ट अँड फॉरमोस्ट स्टेप म्हणून विरेचन घेण्याचा निर्णय घेतला. हर्षदा, तुला विरेचनचा अनुभव कसा आहे हे तू थोडक्या शब्दामध्ये सांगू शकशील का? तर म्हणजे मला स्टार्टिंगला इतकी ऍसिडिटी व्हायची, इतका वात व्हायचा ना की मला ऍक्च्युली म्हणजे ऍडमिट करावं लागायचं त्या ऍसिडिटीसाठी. इतका त्रास व्हायचा. पण जेव्हा माझ्यावरती मॅडमने विरेचनचं पंचकर्मा केलं तेव्हापासून मला इतका फरक आला की तेव्हापासून मला आजपर्यंत कधी ऍसिडिटीचा त्रास झाला नाही. आणि जे मी मगाशी बोलले की मला प्रेग्नन्सी कन्सीव्ह होत नव्हती काही कारणास्तव, तर ते विरेचन केल्यानंतर मला काही महिन्यातच लगेच प्रेग्नन्सी कन्सीव्ह झाली. हर्षदा, तुला आमच्यासोबतचा अनुभव कसा वाटला? मला अनुभव म्हणजे स्नेहल डॉक्टरांनी खूप सपोर्ट केला. त्यांनी मला माझ्या मनातील भीती, शंका ह्या सगळ्या म्हणजे माझा स्ट्रेस त्यांनी माझ्या मनातलं सगळं छान प्रकारे ऐकून घेतलं. त्यांनी मला नंतर इन डिटेल सगळं छान एक्सप्लेन पण केलं. माझी फर्स्ट काउन्सिलिंग इतकी छान, इतकी सुखी होती की मला सतत अशी भीती वाटायची की मला प्रेग्नन्सी राहते की नाही राहते. कारण माझ्या रिलेटिव्हजमध्ये मी इतक्या शंका बघितल्या ना की त्यांना एवढे इश्यूज होत होते की म्हणजे त्यांना असं राहिलंय तरी सुद्धा त्यांना प्रॉब्लेम व्हायचे. मग ते एक असतं ना, मला खूप भीती वाटायची मला राहते की म्हणजे कसं होणार पुढे, असं मला खूप वाटायचं. आणि ऍक्च्युली त्याच्यामुळे आपण असं मेंटली प्रेशरायझर खूप होतो आणि असं आपल्या घरच्यांपेक्षा आपल्याला बाहेरचे जास्त क्वेश्चन करत असतात. तर फर्टिलिटी काउन्सिलिंग सोबतच त्यांनी माझा मेंटल स्ट्रेस सुद्धा खूप छान प्रकारे हँडल केला. जसं की मला इथे आल्यानंतर असं म्हणजे एक खूप पॉझिटिव्ह एनर्जी आली की नाही आता मी तयार आहे, सक्षम आहे की मी आता प्रेग्नन्सी ठेवू शकते. आणि खूप असा मी मेंटली पण खूप रिलॅक्स झाली की नाही आता ठीक आहे, ओके, आता म्हणजे माझं मन खूप जी भीती वाटायची ती सगळी मनातली शंका वगैरे दूर झाल्या. मला तुम्हाला दोघांना आवर्जून विचारायला आवडेल की आयुर्वेदाची ट्रीटमेंट घेतल्यानंतर या इटुकल्या पिटुकल्याचं स्वागत झाल्यानंतर हाऊ डू यू फील नाउ? आणि इनफर्टिलिटीचा प्रॉब्लेम भेडसावणाऱ्या दुसऱ्या दाम्पत्यांना तुम्ही काय सजेशन द्याल? मी एकच सांगेन की खूप पॉझिटिव्ह ट्रीटमेंट आहे इकडे, खूप पॉझिटिव्ह इफेक्ट पण आहे. आणि जे आपण आजकालच्या काळात म्हणजे आत्ताच्या सध्या तरी ह्याला लोक IVFचा जास्त विचार करतात, जे की ज्यांना राहत नाही खूप वर्ष झाले. तर त्यांना मी एकच सजेशन देईल की तुम्ही तिकडे न जाता तुम्ही इकडे या. यशोदा फर्टिलिटी अँड वेलनेसच्या आयुर्वेदिक ट्रीटमेंटला तुम्ही एकदा व्हिजिट करा. तुम्हाला पुढचा रिझल्ट खूप छान दिसेलच. आणि स्नेहल मॅडम खूपच छान सपोर्टिव्ह आहेत. आपल्या अडचणीच्या वेळी त्या आपल्याला खूप असं सपोर्ट करतात की नाही हे असं होईल तसं होईल, घाबरू नका वगैरे. खूप छान प्रकारे समजूनही सांगतात, समजून घेतात सुद्धा करत आहे. आणि खूप सकारात्मक गोष्टी घडल्या आमच्यामध्ये. खूप छान रिझल्ट मिळाला आम्हाला. तुम्ही आमचा रिझल्ट बघू शकता. मनापासून पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन जयेश आणि हर्षदा. तुम्हालाही खूप मनापासून धन्यवाद आमच्या दोघांकडून की खूप छान सपोर्ट दिलात मला आणि खूप छान पॉझिटिव्ह एनर्जी दिली.
आणि खूप छान वाटतंय आणि अजूनही पॉझिटिव्ह वाटते. मातृत्व ही एक अशी भावना आहे जी शब्दांपेक्षा हृदयात जास्त